श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, अरे माझ्या प्रिय बाळा, माझ्या प्रिय मुला, मला तुझी मदत करायची आहे. तो खूप काही काळापासून अशा कार्यात गुंतला आहेस ज्या ठिकाणाहून तुझ्यासाठी ते स्वप्न तुला असे वाटते की ते अशक्य आहे, पण मला तुझी मदत करायची आहे. ते तुझे स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी तुला सहाय्य देणार आहे, तुला मदतीचा हात देणार आहे. यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. आज जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्याला मी निश्चिंत आणि चिंतामुक्त करायला आलो आहे. आमच्यावर प्रगाढ विश्वास ठेवा. तुम्ही जितका विश्वास आणि श्रद्धा वाढवणार तितक्याच लवकर तुम्हाला ती कार्य पूर्ण होताना दिसून येईल. आमच्या चमत्कारांचा आशीर्वाद तुम्ही तेव्हाच प्राप्त करू शकता. आमचे अनुभव तुम्ही तेव्हाच प्राप्त करू शकता जेव्हा तुम्ही आमच्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवता. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा आणि आपले कार्य थांबवा, पण तुमचे जे काही कार्य आहे त्याला गती आम्ही देऊ. त्याला तुम्ही विश्वासाने करत चला, कारण तुम्ही जे काही विश्वासाने करत चलाल आणि देवावर संपूर्णपणे श्रद्धा ठेवाल तेव्हा तुमच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद आकर्षित होतील. देव म्हणतात, बाळा, मला माहीत आहे की तू खूप कठीण काळ बघितला आहे. त्या कठीण काळात तू खूप वेळा रडला देखील आहेस, पण मी आज त्या रडण्याचे उत्तर तुला देण्याला आलो आहे. आता ते रडणे विसरा, कारण मी तुमच्या मदतीसाठी आलो आहे. तेव्हा आमची मदत स्वीकार करा. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्या मुखावर ते स्मित हास्य पाहू इच्छितो. ज्यावेळेस तुझे ते कार्य संपन्न होईल आणि तू खूप आनंदाने परिपूर्ण होशील, तेव्हा त्यावेळेस त्या क्षणाला तुझ्या मुखावर जे तेज आणि जे स्मित हास्य येईल ते मी पाहू इच्छितो. देव म्हणतात, या क्षणाला पर्वा करू नका की कोण तुमच्या विरोधात उभे आहे. अरे, लोक तर कसेही चालू देत नाहीत. ते तर तुम्ही घोड्यावर बसले तरीही चालू देत नाही आणि पायी चाललात तरी चालू देत नाहीत. असंख्य वेळेस असंख्य टोचण्या मारून तुम्हाला मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात, पण त्या मागे राहण्याला काहीही अर्थ नाही. देव म्हणतात, मला माहीत आहे की तू चांगले कर्म करायला निघाला आहेस, तेव्हा तुला यशस्वी करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. देव म्हणतात, तू माझ्या मार्गांवर सुखरूपपणे पुढे चालत राहा, कारण माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी भक्कम आहे. त्या काही कुचक्या विरोधांमुळे तू मागे राहण्याचा प्रयत्न करू नकोस. तू आपले पुढे चालवलेले पाऊल मागे घेऊ नकोस. तुझ्या निर्णयात देखील माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल. जेव्हा जेव्हा तू काही मोठे निर्णय घेशील त्यावेळेस आमचे नामस्मरण कर, कारण आम्ही तुला मागे राहू देणार नाही. देव तुझ्या पाठीशी असताना तुला कुणाचीही भीती नाही. तुला कुणाबद्दलही काही विचार करायची आवश्यकता नाही, कारण तुझ्यासाठी आम्ही सदैव तुला सहाय्य द्यायला इथे आहोत. देव म्हणतात, जो कोणी दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग संपला हे तुम्ही जाणता. तेव्हा प्रत्येकावर विश्वास टाकून आणि त्याच्यावर काम सोपवून बसू नका. जर तुम्ही ते कार्य हाती घेतले आहे तर त्या कार्यात स्वतः मन लावा. प्रत्येक कार्यावर निगा ठेवा. जर तुम्हाला पुढे जायचे आहे तर तुम्हाला ते प्रयत्नही चालू ठेवावे लागतील. देव म्हणतात, विजयी तेच होतात जे आपल्या परिश्रमावरही विश्वास ठेवतात. देव म्हणतात, तुला तो विजय प्राप्त करायचा आहे ना,
त्या सुखांकडे तुला तुझी पाऊले वळवायची आहेत ना. ती सुख, समृद्धी, ऐश्वर्य तुला प्राप्त करायचे आहे ना. मग तुला कार्य थांबवता येणार नाही. जर कार्य थांबून बसलात तर मग नुसतं आमच्याकडे काहीही मागून काही उपयोग होणार नाही, कारण ती मौल्यवान वेळ निघून गेलेली असेल. बाळा, तेव्हा मी तुम्हाला सावधान करू इच्छितो की आपल्या कार्यात मन लावा. प्रत्येक क्षणाला जर तुम्ही जिंकू इच्छिता तर देवाची साथ तुम्हाला प्राप्त आहे. देव इच्छितात की तुम्ही प्रगती करण्यासाठी ते प्रयत्न सुरू ठेवा आणि मग बघा, यश धावत्या गतीने तुमच्याकडे येणारच. यावर विश्वास ठेवा. बाळा, तू जर थकला असशील तर मी तुला तो विश्रामही देईल. काही मधला काळ मी तुला विश्रांती देईल आणि तुझे ते कष्ट हरण्यासाठी मी काही योजना देखील आखेल की तुला ते कष्ट जास्त होऊ नयेत. बाळा, पण तू संपूर्ण विश्वास ठेव. आपले कार्य करताना जर तुला काही विश्राम हवा आहे तोही मी तुला देईन. यावर विश्वास ठेव. तुझ्याकडे मी असे काही योजना देऊ इच्छितो ज्यात तुझ्या कार्यात खूप प्रगती आणि भरभराट येत्या काळात तुला दिसून येणार आहे, कारण हा आमचा आशीर्वाद प्रत्यक्षात तू अनुभवणार आहेस. देव म्हणतात, जो कोणी माझ्याकडे लक्ष्मी प्राप्तीसाठी आशीर्वाद मागू इच्छितो मी त्याला सुचवतो की त्याने आपले कर्म करावे, यश आमच्यावर सोपवावे. देव म्हणतात, तुम्ही आमची आराधना करता, आमच्याकडे नामस्मरण करता, आमच्याकडे ती प्रार्थना करता की ते मला प्राप्त व्हावे. त्यासाठी आम्ही तुम्हाला तो सत्याचा मार्ग दाखवू इच्छितो ज्यावर तुम्हाला ते मार्गदर्शन प्राप्त होऊन तुम्ही पुढे चालत राहालात की तुम्हाला ती समृद्धी, ते ऐश्वर्य आपोआप प्राप्त होत जाते. त्यासाठी खूप काही कठीण मार्गच तुम्हाला दाखवले जातील असं काही नाही. बाळा, तुमच्यासाठी आम्ही असे मार्ग तयार करतो ज्यात तुम्हाला कष्टही करावे लागणार नाहीत, पण कर्म मात्र करावे लागतील. त्या कर्मात तुम्हाला ती समृद्धी प्राप्त होईल. देव म्हणतात, अरे बाळा, कष्ट करणारे तर खूप असतात, पण यश प्राप्त करणारे खूप कमी असतात. तू बघत असशील, तू अनुभव करत असशील, तेव्हा बाळा हे निश्चित मान की जिथे जिथे देवांचा भक्कम आशीर्वाद आणि कृपादृष्टी होते तिथे ते ऐश्वर्य आणि तो आनंद प्राप्त होतो, तोही चिरकालासाठी. देव म्हणतात, तुम्हाला नेमून दिलेली कार्य तुम्ही जर नेटाने आपल्या प्रयत्नांनी पूर्ण केलीत तर त्या यशापासून तुम्ही लांब नाही. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा नामस्मरणात असता आणि काही चिंता तुम्हाला भेडसावतात तेव्हा त्या चिंता माझ्या हृदयापर्यंत येतात, तेव्हा चिंता करणे या क्षणाला थांबवा. बाळा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि माझे बाळ चिंतेत मी पाहू शकत नाही, तेव्हा तुम्ही ती चिंता मला सोपवून द्या आणि मनाला निश्चिंत करा. जेव्हा जेव्हा नामस्मरण करायला बसा तेव्हा मनाला एकाग्र करा, शांत करा, कारण माझा कृपेचा आशीर्वाद प्राप्त करणारे तुम्हीच आणि तुम्हीच आहात. देव म्हणतात, या क्षणालाही मी तुझ्या मनातले सर्व काही ओळखतो. ते सर्व काही सुखांचे आशीर्वाद तुला प्राप्त करायचे आहेत ना, ती समृद्धी तुला प्राप्त करायची आहे ना, त्यासाठी तू फक्त कष्ट करण्याची तयारी ठेव. बाकी सगळं आम्ही पाहून घेऊ. देव म्हणतात, तुझ्यासाठी असा मार्ग मी बनवत आहे ज्यावर तू चालत राहिला की तुला ती समृद्धी प्राप्त होईल. देव म्हणतात, मला माझे बाळ पूर्णपणे ओळखता येते. ते विवेकबुद्धीने परिपूर्ण आहे, कारण ते जाणते की 1 मिनिटात आणि 10 मिनिटात काहीही
होत नाही. जेव्हा तुम्ही अविरत परिश्रम करत असता त्या परिश्रमांना देव आशीर्वाद देतात आणि ते फळाला येताच तुमचे ते कार्य संपूर्ण होऊन तुम्हाला तो दैवी आशीर्वाद लक्ष्मीच्या रूपात प्राप्त होतो. कोणाला ते एखाद्या बक्षिसाच्या रूपात प्राप्त होते, कोणाला ते एखाद्या कर्माच्या रूपात प्राप्त होते. देव म्हणतात प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, कारण प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे. देव म्हणतात तू कर्मात असे कर की जे तुझ्यासाठी योग्य असेल. जर तू मोठ्यांचा मान सन्मान करत असशील तर तुला तेही आशीर्वाद आपोआप प्राप्त होतील, कारण तुझे मोठे तुझ्याकडून फक्त एकच अपेक्षा ठेवतात की तू त्यांना योग्य तो मान सन्मान द्यावा आणि योग्य वेळ त्यांना द्यावी. तुमच्या परिवारातही तुमच्याकडून अपेक्षा केली जाते की तुम्ही ते वेळ त्यांना दिली पाहिजे. देव म्हणतात पैसे तर खूप जण कमावतात, पण जर तुम्ही काही काळ आपल्या संपूर्ण परिवारासोबत जेव्हा एकत्रित येऊन आनंदाने घालवतात, ते मौल्यवान क्षण तुम्ही किती आनंदित असता हे आम्ही जाणतो. त्यावेळेस त्या क्षणात तुमच्या मुखावरचे ते स्मितहास्य आम्ही पाहू इच्छितो. त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. या क्षणापासून आनंदित राहणे सुरू करा. जेव्हा पुढे खूप काही सण येत आहेत तेव्हा त्यात तुम्ही आनंदी राहावे. आपल्या कुटुंबासोबत ते आनंदी क्षण, उत्साहाचे क्षण, ती विपुलता, तो आनंद प्राप्त करावा. देव म्हणतात तुझ्यासाठी माझे ते अद्भुत चमत्कार तुला प्राप्त होतील. तुझ्या मनातल्या सुप्त इच्छा मी तुला देऊ इच्छितो. त्या तुझ्यासाठी लवकरच एका आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही फक्त विश्वास करा आणि मनाला शांतता द्या, कारण तुम्ही मनाला शांत ठेवले की तुमच्यासाठी आमचे चमत्कार कार्यरत होण्यात काहीही विलंब लागत नाही. देव म्हणतात बाळा, फक्त पैशातच सुख शोधू नकोस, कारण तुला आम्ही ती प्रेम करणारी, खूप काही आधार देणारी अशी काही नाती दिली आहेत, ज्यामुळे तू सदैव आनंदी राहू शकतोस, कारण तीही तुझ्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव करतात. तुझ्या प्रेमासाठी ते आतुरलेले आहेत. त्यांच्याजवळ बैस, त्यांना वेळ दे, कारण तुझा वेळही त्यांच्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे. देव म्हणतात तुम्ही जेव्हा जेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत असता आणि तुम्हाला ते प्रेम हवे असते, तेव्हा आम्ही तुम्हाला तो प्रेमाचा आशीर्वादही देऊ इच्छितो. जे कोणी आज दुरावलेले आहेत त्यांना मी प्रेमाचा आशीर्वाद देऊन तृप्त करू इच्छितो. देव म्हणतात तुमचे मुले बाळे सुखी होतील, त्यांचे कल्याण होईल आणि तुमचेही. तुम्ही फक्त काळजीतून दूर राहा. प्रत्येक क्षण आनंदात घालवण्याचा प्रयत्न करा. देव म्हणतात तुझ्याकडे सर्व काही आहे. जर तू समाधानी असशील की देवाने मला भरभरून दिले आहे, इतके चांगले आई वडील, इतके चांगले मुले बाळे, इतका चांगला संसार, जर तू एकदा बसून विचार करशील तर तुझे मन संतुष्ट आणि आनंदी होईल. देव म्हणतात माझ्या कृपेचा वर्षाव मी तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर करू इच्छितो. देव म्हणतात बाळा, कधी काळी इतरत्र नजर फिरव, बघ कुणाला काही मिळते तर कुणाला काही नाही. यावर थोडा विचार कर की तुला काय प्राप्त आहे, तेव्हा तुझे मन आनंदी होईल, कारण देव तुमचा संपूर्णपणे विचार करतात आणि तुमच्याजवळ तेच येते जे तुमच्यासाठी सर्वोत्तम असते. आताही तुम्हाला ते दिल्या जात आहे जे तुमच्यासाठी आवश्यक आहे.
देव म्हणतात, मला माहीत आहे तुझे प्रयत्न त्या दिशेने सुरू आहे आणि त्याच दिशेने यश तुला प्राप्त होईल. हा माझा आशीर्वाद. तुम्ही ज्या काही सुखांसाठी आणि ज्या काही इच्छांसाठी आमच्याकडे मागणी करत आहात ते तुम्हाला काही काळातच प्राप्त होईल. यावेळेस चिंता करणे सोडून चिंतनात मन लावा. जेव्हा नामस्मरण कराल तेव्हा मनाला एकाग्र करा. तुम्हाला आमचे दर्शन प्राप्त होईल. आम्ही कुठेही तुमच्यापासून लांब नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरणाने आमच्यात मन लावाल तेव्हा तेव्हा तुम्हाला आमचे दर्शन प्राप्त होईल. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यासाठी नेहमीच इथे आहे. जो कोणी विश्वासाने आणि संपूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहे त्याच्या घरावर, त्याच्या परिवारावर माझी कृपा दृष्टी निरंतर राहील. येता काळ त्याच्यासाठी सुखांनी परिपूर्ण राहणार आहे. त्याला ते आर्थिक चमत्कार प्राप्त होण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी सज्ज राहावे. ते आर्थिक चमत्कार घेण्यासाठी ती विपुलता, ती समृद्धी येत आहे. ती तुमच्या द्वारावर ठोठावत आहे. ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही तत्पर असावे. आपले कार्य नेमाने करत जावे. देव म्हणतात, माझ्या समृद्धीचा आशीर्वाद तुझ्याकडे येत आहे. सुखी राहा बाळा. तुमचे आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे कल्याणच होणार आहे. जो कोणी या क्षणाला हा संदेश ऐकत आहे त्यावर स्वामींची कृपा सदैव राहील. त्याला ती धनधान्याची वृद्धी प्राप्त होईल. ते ऐश्वर्य प्राप्त होईल. त्याच्या घरात ते सौभाग्य प्राप्त होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.